Hello students and welcome back to our online teaching class. Myself Jagtap KD. Last lecture we have solved activity 2nd on the basis of analysis of transaction by applying rules of debit and credit by traditional approach. I hope you all understood this activity 2nd. Today's lecture I will explaining next content, classification of account by modern approach. Last some lecture we have studied classification of accounts by the traditional approach. So today's lecture we have studying classification of accounts by the modern approach. So let's start our lecture. लास्ट काही लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हा जो कंटेंट आहे तो ट्रेडिशनल अप्रोच म्हणजे परंपरागत संकल्पनेनुसार बघितला होता की त्या क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये आपण 3 अकाउंट बघितले. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हे 3 अकाउंटमध्ये क्लासिफाय केलं होतं. एक पर्सनल अकाउंट, सेकंड रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. आणि या अकाउंटमध्ये कोणते अकाउंट क्लासिफाय केले जातात त्या अकाउंटबद्दल, त्या घटकांबद्दल आपण माहिती बघितली. त्याचप्रमाणे या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हा कंटेंट मॉडर्न अप्रोच म्हणजे आधुनिक संकल्पनेनुसार बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स देअर आर क्लासिफाय इनटू 5 कॅटेगरीज. फर्स्ट ॲसेट्स अकाउंट की ज्याला आपण संपत्ती असे म्हणतो. सेकंड लायबिलिटीज अकाउंट की ज्याला देयता असे म्हणतो. थर्ड कॅपिटल अकाउंट की ज्याला आपण भांडवल असे म्हणतो. फोर्थ रेव्हेन्यू अँड गेन्स अकाउंट की ज्याला आपण उत्पन्न किंवा लाभ असे म्हणतो. आणि फिफ्थ एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट की ज्याला आपण खर्च व नुकसान असे म्हणतो. म्हणजे हे जे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आहे की जे आपल्याला आधुनिक संकल्पनेनुसार म्हणजे मॉडर्न ॲप्रोचनुसार दिलेले आहेत ते क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट या 5 कॅटेगरीमध्ये काय केलेले आहेत, क्लासिफाय केलेले आहेत. आता ॲसेट अकाउंटमध्ये त्याचप्रमाणे लायबिलिटीज अकाउंट, कॅपिटल अकाउंट, रेव्हेन्यू अँड गेन्स अकाउंट अँड एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट या अकाउंट अंडर कोणते अकाउंट येतात त्याबद्दल आपण इथे माहिती घेणार आहोत. फर्स्ट ॲसेट्स अकाउंट. ॲसेट अकाउंटमध्ये सर्व फिक्स्ड ॲसेट येतात. म्हणजे जी काही कंपनीची ॲसेट असेल त्या सगळ्या कंपनीच्या ॲसेट या ॲसेट अकाउंटमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल मशिनरी अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, गुडविल अकाउंट अँड फर्निचर अकाउंट. लायबिलिटीज अकाउंट म्हणजे जी कंपनीची देणी असतात ते लायबिलिटीज अकाउंटमध्ये येत असतात. क्रेडिटर्स अकाउंट, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट, बँक लोन अकाउंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट म्हणजे ही कंपनीची देणी असतात म्हणून ते आपण लायबिलिटीज अकाउंटमध्ये क्लासिफाय करतो. नेक्स्ट इज अ कॅपिटल अकाउंट. म्हणजे आपण जे कंपनीमध्ये कॅपिटल म्हणजे भांडवल जे गुंतवणूक करत असतो ते कॅपिटल जे असणार आहेत म्हणजे जे आपण ओनर्स इक्विटी शेअर्स वगैरे बघत असतो ज्या कॅपिटल आहेत ते कॅपिटल या अकाउंटमध्ये काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. फॉर एक्झाम्पल आदित्यस कॅपिटल अकाउंट जसे की प्रोप्रायटर कॅपिटल हा इन्व्हेस्ट करत असं म्हणजेच आदित्यस कॅपिटल अकाउंट, गिरीश कॅपिटल अकाउंट, मेसर्स हरिलाल्स कॅपिटल अकाउंट, मेसर्स शर्मास कॅपिटल अकाउंट म्हणजे हे सगळे कॅपिटल काय केले जातात, कॅपिटल अकाउंटमध्ये तिथे क्लासिफाय केले जातात. रेव्हेन्यूज अँड गेन्स अकाउंट. रेव्हेन्यूज अँड गेन्स अकाउंट म्हणजे कंपनीचं जे काय उत्पन्न असेल किंवा कंपनीला एखादा लाभ किंवा फायदा वगैरे मिळालेला असेल ते या अकाउंटमध्ये काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. कमिशन्स रिसीव्ड अकाउंट, डिव्हिडंड रिसीव्ड अकाउंट, रेंट रिसीव्ड अकाउंट अँड इंटरेस्ट रिसीव्ड अकाउंट म्हणजे हे सगळे कंपनीचे फायदे किंवा त्यांचं काय झालं हे उत्पन्न झालं. ज्याप्रमाणे कंपनीचे फायदे आणि उत्पन्न हे रेव्हेन्यू आणि गेन्स अकाउंटमध्ये क्लासिफाय केलं जातं त्याचप्रमाणे कंपनीचं जे काय नुकसान झालेलं असेल किंवा कंपनीचा जो काय खर्च आहे ते एक्सपेन्सेस अँड लॉसेस या अकाउंटमध्ये काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. म्हणून एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट म्हणजे वेजेस अकाउंट, ऑडिट फीज अकाउंट, लॉस बाय फायर अकाउंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट म्हणजे हे सगळे कंपनीचे एक्सपेन्सेस आणि लॉसेस आहेत म्हणून त्या अकाउंटमध्ये काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. म्हणजे अशा प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट बाय मॉडर्न अप्रोच म्हणजे आधुनिक संकल्पनेनुसार हे अकाउंट आपल्याला क्लासिफाय या 5 अकाउंटमध्ये केलेले आहेत म्हणून इथे सांगितलेलं आहे.
In the given chart, different types of account have been summarized. All the accounts are divided into 5 categories for the purpose of recording the transaction. आपल्याला हा जो वर चार्ट दिलेला आहे, या वर दिलेल्या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या अकाउंटचे विश्लेषण करण्यात आलेले आहेत. व्यापारात घडलेले व्यवहार नोंदवण्यासाठी संबंधित सर्व अकाउंटचा 5 गटात म्हणजे या 5 कॅटेगरीमध्ये काय केले जातात ते विभागलेले असतात. म्हणून इथे फर्स्ट आहे जे की ॲसेट्स अकाउंट की ज्याला आपण संपत्ती किंवा मालमत्ता म्हणतो. लॅबिलिटीज अकाउंट जे की कंपनीची देयता असते. कॅपिटल अकाउंट, एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि रेव्हेन्यूज अँड गेन्स. म्हणजे या 5 अकाउंटमध्ये जे व्यापारात घडलेले व्यवहार असतात ते या 5 अकाउंटद्वारे काय केले जातात, त्यामध्ये तो रेकॉर्ड तिथे काय केला जातो, नोंदविला जातो. पुढे आपल्याला रेकॉर्डमध्ये बदल करण्यासाठी काही रूल्स सांगितलेले आहेत, ते बघूया. 2 फंडामेंटल रूल्स टू बी फॉलोड टू रेकॉर्ड दी चेंजेस इन दीज अकाउंट्स. म्हणजे खालील अकाउंटच्या नोंदीमध्ये म्हणजेच रेकॉर्डमध्ये बदल करण्यासाठी आपल्याला 2 मूलभूत नियम दिलेले आहेत. त्या नियमाद्वारे आपण त्या रेकॉर्डमध्ये काय करू शकतो, चेंजेस करू शकतो. फर्स्ट रूल इज फॉर रेकॉर्डिंग चेंजेस इन ॲसेट्स ऑर एक्सपेन्सेस ऑर लॉसेस. म्हणजे संपत्ती आणि खर्च किंवा नुकसान या नोंदीत आपल्याला बदल करायचा असेल तर हे रूल्स आपल्याला काय करावं लागतात, खाली फॉलोज करावे लागतात. त्यातला फर्स्ट रूल काय दिलेला आहे, इन्क्रीज इन ॲसेट इज डेबिटेड. याचा अर्थ काय की आपल्या ॲसेटमध्ये किंवा आपल्या संपत्तीमध्ये जर वाढ झाली असेल तर ते आपण काय करतो, डेबिट साईडला नोंदवत असतो. अँड डिक्रीज इन ॲसेट इज क्रेडिटेड. जर आपल्या ॲसेटमध्ये घट झाली असेल तर ते आपण कुठे नोंदवतो, क्रेडिट साईड म्हणजे जमा बाजूला त्याची नोंद करतो. सेकंड, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस ऑर लॉसेस इज डेबिटेड. जर खर्च किंवा नुकसानीत वाढ झाली असेल तर ते आपण कुठे त्याची नोंद आपण कुठे करत असतो, डेबिट साईडला. आणि त्याचप्रमाणे अँड डिक्रीज इन एक्सपेन्सेस ऑर लॉसेस इज क्रेडिटेड. म्हणजे आपल्या खर्चामध्ये किंवा नुकसानीमध्ये घट झाली असेल तर ते आपण कुठे करतो, क्रेडिट साईडला नोंदवतो. याचा अर्थ जो फर्स्ट रूल आपल्याला दिलेला आहे, फॉर रेकॉर्डिंग चेंजेस इन ॲसेट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे संपत्तीमध्ये किंवा खर्चांमध्ये किंवा नुकसानीमध्ये या नोंदीमध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर तो आपल्याला अशा प्रकारे बदल करता येतो की ज्यामध्ये फर्स्ट रूल काय सांगितलेला आहे, इन्क्रीज इन ॲसेट इज डेबिटेड आणि डिक्रीज इन ॲसेट इज क्रेडिटेड. म्हणजे आपल्या संपत्तीमध्ये जर वाढ झाली असेल तर आपल्याला डेबिट करावं लागतं आणि आपल्या संपत्तीमध्ये जर घट झाली असेल तर ते आपण कुठे करतो, क्रेडिट साईडला त्याची नोंद करतो. त्याचप्रमाणे इन्क्रीज इन एक्सपेन्सेस ऑर लॉसेस इज डेबिटेड अँड डिक्रीज इन एक्सपेन्सेस ऑर लॉसेस इज क्रेडिटेड. याचा अर्थ काय की आपल्या खर्चांमध्ये किंवा नुकसानमध्ये जर वाढ झाली असेल तर त्याची नोंद आपण डेबिट साईडला करतो आणि आपल्या खर्चांमध्ये किंवा नुकसानीमध्ये घट झाली असेल तर त्याची नोंद आपण कुठल्या साईडला करतो, क्रेडिट साईडला करतो. म्हणजे हे आपल्याला इथं फर्स्ट रूल दिलेला आहे. सेकंड रूल आहे फॉर रेकॉर्डिंग चेंजेस इन लायबिलिटीज अँड कॅपिटल ऑर रेव्हेन्यू ऑर गेन्स. आता हे जे दिलेलं आहे की भांडवल म्हणजे कॅपिटल किंवा लायबिलिटीज म्हणजे देयता आणि रेव्हेन्यू ऑर गेन्स म्हणजे उत्पन्न किंवा लाभ यातील नोंदीत बदल करणे. म्हणजे जे लायबिलिटीज आहेत किंवा कॅपिटल आहेत किंवा रेव्हेन्यू किंवा उत्पन्न असेल, आता यामध्ये जर आपल्याला त्यांच्या नोंदीमध्ये बदल करायचा असेल तर या खालील दिलेल्या रूल्सपैकी आपण काय करतो ते बदल करत असतो. त्यात फर्स्ट काय पॉईंट दिलेला आहे, इन्क्रीज इन लायबिलिटीज इज क्रेडिटेड. याचा अर्थ काय की लायबिलिटी आपल्या वाढल्या तर आपण त्याची नोंद कुठे करतो, क्रेडिट साईडला. आणि डिक्रीज इन लायबिलिटीज इज डेबिटेड. आणि जर लायबिलिटी या घटल्या तर त्याची नोंद आपण कुठे करतो, डेबिट साईडला करतो. म्हणजे आपल्या लायबिलिटीजमध्ये वाढ झाली तर त्याची नोंद आपण क्रेडिट साईडला करतो आणि आपल्या लायबिलिटीजमध्ये घट झाली तर त्याची नोंद आपण डेबिट साईडला करतो. आणि सेकंड पॉईंट काय सांगितलेला आहे, इन्क्रीज इन कॅपिटल इज क्रेडिटेड अँड डिक्रीज इन कॅपिटल इज डेबिटेड. म्हणजे
म्हणजे भांडवलामध्ये वाढ झाली तर आपण त्याला काय त्याची नोंद आपण क्रेडिट साईडला करतो, आणि भांडवलामध्ये घट झाली तर त्याची नोंद आपण कुठे करतो, डेबिट साईडला करत असतो. आणि लास्ट पॉईंट काय दिलेला आहे, increase in revenue or gains is credited and decrease in revenue or gains is debited. म्हणजे आपले उत्पन्न किंवा लाभामध्ये वाढ झाली असेल तर त्याची नोंद आपण क्रेडिट साईडला करतो, आणि उत्पन्न किंवा लाभामध्ये घट झाली असेल तर त्याची नोंद आपण कुठे करतो, डेबिट साईडला करतो. म्हणजे हे 2 रूल्स आपल्याला दिलेले आहेत की त्यामध्ये आपण फर्स्ट रूल बघितला, फॉर रेकॉर्डिंग चेंजेस इन ॲसेट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जर ॲसेट्स, एक्सपेन्सेस किंवा लॉसेस यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे असतील तर आपल्या ॲसेट वाढल्या असतील तर त्याची नोंद आपण डेबिटला करणार, आपल्या ॲसेट घटल्या असेल तर त्याची नोंद आपण क्रेडिटला करणार, आपले खर्च किंवा नुकसान वाढलं असेल तर त्याची नोंद आपण डेबिटला करणार, आणि आपले खर्च आणि नुकसान हे कमी झाले असेल तर त्याची नोंद आपण क्रेडिटला करणार. आणि त्यानंतर सेकंड रूल आपल्याला काय सांगितलेला आहे, लायबिलिटीज अँड कॅपिटल ऑर रेव्हेन्यू गेन्स यामध्ये काही चेंजेस असेल तर त्यातलं फर्स्ट रूल काय सांगितलेला आहे की लायबिलिटीज वाढल्या असतील तर त्याची नोंद आपण क्रेडिट साईडला करणार, आणि लायबिलिटी घटल्या असतील तर त्याची नोंद आपण डेबिट साईडला करणार. त्याचप्रमाणे सेकंड पॉईंट, कॅपिटलमध्ये वाढ झाली असेल तर ते आपण क्रेडिट साईडला मेन्शन करतो, आणि कॅपिटलमध्ये घट झाली असेल तर ते आपण डेबिट साईडला मेन्शन करतो. आणि लास्ट पॉईंट काय दिलेला आहे की रेव्हेन्यू आणि गेन म्हणजे आपल्या उत्पन्न आणि लाभामध्ये वाढ झाली तर ते आपण क्रेडिट साईडला नोंदवतो, आणि त्याच्यामध्ये घट झाली तर ते आपण डेबिट साईडला नोंदवतो. म्हणजे हे 2 रूल्स आपल्याला काय सांगितलेले आहेत, या अकाउंटबद्दल इथे सांगितलेले आहेत. या 2 फंडामेंटल्स रूल्सच्या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे, पुढे त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं आपल्याला इथे ॲनालिसिस करावं लागतं. ज्याप्रमाणे आपण लास्ट लेक्चरला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बाय ट्रेडिशनल अप्रोच म्हणजे परंपरागत संकल्पनेनुसार आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हा कंटेंट बघितला होता की ज्यावर डिपेंड नंतरनं आपण गोल्डन रूल ऑफ डेबिट अँड क्रेडिट हा पार्ट बघितला होता, आणि त्यावर डिपेंड आपण फर्स्ट एक्झाम्पल आणि ॲक्टिव्हिटी बघितली होती की ज्यामध्ये आपल्याला 2 अस्पेक्ट्स टू अकाउंट आणि क्लासिफाय दी अकाउंट्स हे फाइंड आउट करायचं होतं. आणि त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल आणि ॲक्टिव्हिटी सेकंड बघितली की ज्यामध्ये आपल्याला ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट बाय ट्रेडिशनल अप्रोच. म्हणजे ट्रेडिशनल अप्रोच म्हणजे परंपरागत संकल्पनेवर संबंधित आपण जे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बघितलं होतं त्यामध्ये आपण या 2 ॲक्टिव्हिटी आणि 2 एक्झाम्पल तिथे बघितले होते. त्याचप्रमाणे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बाय मॉडर्न अप्रोच म्हणजे आधुनिक संकल्पनेनुसार आपल्याला जे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स इथे दिलेलं आहे की ज्यामध्ये आपण त्याचं 5 अकाउंटमध्ये क्लासिफाय केलेलं बघितलं होतं की ज्यामध्ये ॲसेट्स अकाउंट, लायबिलिटीज अकाउंट, कॅपिटल अकाउंट, रेव्हेन्यू अँड गेन्स अकाउंट आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट हे जे 5 अकाउंट बघितलेले आहेत. आता या क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट बाय मॉडर्न अप्रोच या कंटेंटवर डिपेंड आपल्याला पुढे इथे एक एक्झाम्पल इथे बघायचं आहे. ते एक्झाम्पल आपण इथे पुढे बघूयात.